आदरणीय विचारपीठ, पूज्य गुरुजन वर्ग, सर्व मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असणाऱ्या बालमित्रांनो, मी कुमारी सई गणेश पाटील इयत्ता शाफी इयत्ता 5वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर बोलण्यासाठी उभी आहे. माझ्या विषयाचे नाव आहे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन 1 मे हा दिवस संपूर्ण राज्यात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. कारण 1 मे 1960 रोजी आपल्या राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र हे राज्य इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे. तर इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण आपल्या महाराष्ट्राला भूगोलाबरोबर शूट इतिहास सुद्धा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. सह्याद्री डोंगर रांगांनी सजलेला हा महाराष्ट्र आहे. देशाच्या योगदानात सर्वाधिक सहभाग असणारा हा महाराष्ट्र आहे. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात सर्वात अग्रेसर असणारं राज्य म्हणजे महाराष्ट्र होय. मित्रो, ज्या ज्यावेळी भारतावर संकट सापडले त्यावेळी महाराष्ट्र धावून गेलेला आहे. म्हणूनच तर म्हटले जाते, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम याच्या अभंगवाणीतून निर्माण झालेला भूभाग म्हणजे महाराष्ट्र होय. म्हणूनच मला म्हणायचं वाटतंय, माय मराठी राष्ट्र मराठी मराठमोळा प्राण, माय मराठी राष्ट्र मराठी मराठमोळा प्राण. महाराष्ट्राच्या जन्मभूमी जन्मलो हाच मला अभिमान, हाच मला अभिमान. 106 लोकांच्या बलिदानातून निर्माण झालेला भूभाग म्हणजे महाराष्ट्र होय. थोर महात्मे क्रांतिकारक यांचे स्थान म्हणजे महाराष्ट्र होय. अशा या गौरवशाली दिनाच्या शुभेच्छा देताना मी इतकेच बोलेन, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. धन्यवाद. अतिशय सुंदर असं